गुड मॉर्निंग गाईज. खूप टायमानंतर आपण भेटतो आहे. सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि आजचा जो बेत आहे तो आहे उडदाची डाळ, त्यासोबत कुरड्याचा भुगा, जे महाराष्ट्रभर किती फेमस आहे. घराघरात कुरड्याचा भुगा बनतो, त्यामुळे मला तुम्हाला वेगळं काय बोलायची गरज नाही आहे. तसं नॉर्मली उडदाच्या डाळीसोबत आमच्याकडे बटाट्याची चटणी फिक्स बनते किंवा हिरवी चटणी. पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुरडयाचा भुगा खूप आवडतो, तर तो असतो. मलाही खूप आवडतो पर्सनली. तर मग आज मी ते बनवते. आणि काय झालेलं, जेवण बनवता मी फोडणी दिली आणि मोहरी जी आहे ती माझी लिटरली डोळ्यात जाता मी वाचली आहे. अगदी खाली ती चिकटून बसली होती आणि मला इतकं घाबरायला झालेलं, कारण चेहऱ्यावर म्हणजे डोळ्याच्या अगदी तिथेच चटका भयानक मला लागलेला. तर मी बर्फ लावत होते आणि सारखं आरशात पण बघत होते. जेवण बनवता चक्कर मारत होते आणि तुम्ही बघताय मी शेकवते या डोळ्याला. तर थँक गॉड की मला जास्त काही इजा नाही झाली, अगदी नॉर्मल लाल झालेलं. पण मी ह्यांनाही विचारत होते सारखं. आणि खरंच आपण बायकांनी काळजी घ्यायला पाहिजे. जेवण बनवता खूप जास्त चान्सेस असतात आपल्या चेहऱ्याला इजा होण्याचे. म्हणजे फोडणी देताना तेल उडतंच मोस्टली, तर थोडंसं साईडला होऊन फोडणी द्या वगैरे, किंवा पाणी तेलापासनं, म्हणजे तेलात पाणी डिरेक्टली जाणार नाही याची काळजी घ्या. ओला हात, ओला चमचा वगैरे त्याच्यानेच होतं असं. आणि मोहरी तर उडते तेव्हा. बस तुम्ही बघताय सकाळची वेळ आहे आणि माझं बाळ उठून आलं आहे आत्ता. म्हणजे इथं ना हे उडालं बघा, मला जास्त दिसतंय का? बर्फ लावला मी मोहरीची कडली वाटतंय असं फोडायला सांग. मम्मी ना पुण्याला गेली सत्संगला. फक्त दूध प्यायचं ना, स्वस्तिक आता बिस्किट खाऊ नको. मी गरम छान जेवायला देईन थोड्याने, ठीक आहे? फक्त दूध पी. हा बाबू, पोळी देऊ का? पण थोड्याने मुरूनच खा बाबू, मग परत तू जेवणार नाही. आता पोळी खाल्ली तर आपण सगळे जेवणार आहे थोड्याने, 1 तासात. कसं सांगू तुला? गरम पोळी ना देते ना. पण मला असं वाटत होतं बाबू की आपण सगळे थोड्याने जेवू ना. तू आता फक्त थोडंसं दूध पी. नाही, थोडीशी पण पोळी खाऊ. थोडीशी पोळी खातो तर त्याच्यासोबत आई दादाच्या गाडीचं नाव शिकवता आहे ना, आपण चालू करता आहे ना, त्याचं पण दोघांचं नाव शिकवता आहे. अच्छा, कोणती गाडी? नाही, गाडी नाही.
आधी चल. पाणी टाकू का दादा? पाणी टाकलंय. तुम्हाला असं चालतं का मी अर्ध काढून? असं पाणी झालं ना? हा. समेत आधी पाणी घे. म्हटलं जेवायचं होतं का तुम्हाला लगेच? बसला असतो ना ते पोराला त्याला विचारलं आधी कोणता इथं इथं उभं राहा. इथं ते बटन दाब. कोणचं आहे? ते वाले तिकडचं. हां एकदाच दाब.